नव शिक्षक पालक बंधू भगिनींनो, दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या इयत्ता 8वीच्या इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणीची आपण उत्तरसूची पाहणार आहोत। मी सांगणार आहे संभाव्य उत्तरे, फक्त उत्तरे सांगणार आहे, झटपट तुम्ही तुमचा स्कोअर काढू शकता। बघूया सेक्शन 1 इंग्लिश। पाहूया प्रश्न पहिला, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक अँड कंप्लीट द सेंटेन्स। सुजाता इज नॉट ॲज डॅश डॅश ॲज कविता, तर ॲज फास्ट ॲज कविता येणार आहे। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न दुसरा, फाइंड आउट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह कलर्स फ्रॉम द ग्रीड। तर याच्यामध्ये 2 पर्याय सांगायचे आहेत, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4, इंडिगो आणि व्हाईट हे उत्तर बरोबर आहेत। त्यानंतर पाहूया प्रश्न तिसरा, रीड द कॉन्व्हर्सेशन बिटवीन पॅसेंजर अँड ड्रायव्हर, चूज अ करेक्ट वन अल्टरनेटिव्ह सांगितलेलं आहे। एक अल्टरनेटिव्ह आपल्याला चूज करायचं आहे, ते आहे पर्याय क्रमांक 3 एक्सप्रेस वे। प्रश्न चौथा, गिवन बिलो इन द नोट ऑफ ग्रँडमदर अँड टू हर ग्रँडसन, कंप्लीट द नोट विथ द करेक्ट ऑप्शन। तर प्रश्न चौथ्यासाठी बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 मेडिसिन्स। प्रश्न पाचवा, फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ SMS ऑफ अंडरलाइन वर्ड। याच्यामध्ये टुमारोसाठी आपल्याला अंडरलाइन वर्डचा SMS करायचा होता, तर याच्यामध्ये टुमारो असं होणार आहे, किंवा 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन आहे। तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणतं वाटतं। प्रश्न 6वा पाहूया, कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह। तर याच्यामध्ये आहे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर उतारा दिलेला आहे, उतारावरचे प्रश्न आहेत, उताराचं काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर पाहूया उत्तरे। प्रश्न 7वा, व्हॉट इज द वर्ल्ड फेमस इन आसाम। तर आसामचा आसाम टी हे वर्ल्ड फेमस आहे, पर्याय क्रमांक 3 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न 8वा, आसाम इज अ लँड बिटवीन द ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ द डॅश डॅश अँड द डॅश डॅश रिव्हर्स। तर पर्याय क्रमांक 2 ब्रह्मपुत्र अँड बराक। प्रश्न 9वा, फाइंड आउट अल्टरनेटिव्ह विच इज नॉट मेन्शन्ड इन द पॅसेज। पर्याय क्रमांक 1 ड्राय लँड्स। परत पॅसेजवरती प्रश्न आपण बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 10 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 11साठी कंप्लीट द वेब, याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 कॅनॉट मार्क इट हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 12साठी चूज द टू करेक्ट अल्टरनेटिव्स ऑफ द पॅसिव्ह व्हॉइस, याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3, हिज ब्रदर वॉज गिवन अ नाईस गिफ्ट बाय ऋषिकेश, नाईस गिफ्ट वॉज गिवन हिज ब्रदर बाय ऋषिकेश असं उत्तर आहे। त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न 13वा, द ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन 1 hour 40 minutes, द एक्झामिनेशन बिगिन्स ॲट 11, इट एंड्स ॲट पर्याय क्रमांक 1 12:40 PM ला ते संपणार आहे। प्रश्न 14 पाहूया, कंप्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ॲडिंग द प्रॉपर सफिक्स TION। याच्यामध्ये आपण बघू शकतो डेडिकेशन, प्रिपरेशन, कंप्लीशन आणि सेलिब्रेट। पर्याय क्रमांक 4 सेलिब्रेशन होणार आहे। प्रश्न 15, रीड द फॉलोइंग पेअर्स ऑफ होमोफोन्स अँड फाइंड आउट द पेअर विच इज नॉट होमोफोन। याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 ईट आणि एट हे होमोफोन नाहीत, त्यामुळे प्रश्न 15साठी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 16, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स ऑफ अंडरलाइन फ्रेजेस। तर डीलिंग विथसाठी आहे पर्याय क्रमांक 1 हँडलिंग विथ आणि पर्याय क्रमांक 4 वर्किंग विथ। प्रश्न 16साठी पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहेत। प्रश्न 17साठी पाहूया, गेस द मिनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह। याच्यामध्ये आहे पर्याय क्रमांक 3 मॅजिकल, मिरॅक्युलस म्हणजे मॅजिकल। प्रश्न 17साठी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 18, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द क्रॉसवर्ड पझल। याच्यामध्ये चॅट आणि हिल असे 2 वर्ड्स तयार होतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 H आणि L हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 19, फाइंड आउट रॉंगली यूज्ड वर्ड। पर्याय क्रमांक 4 डज हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 20वा, फाइंड आउट ऑड सेंटेन्स आउट, चूज करेक्ट ऑप्शन। याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 व्हॉट अ वंडरफुल विक्ट्री इट इज हे ऑड सेंटेन्स आहे। तर प्रश्न क्रमांक 21, फाइंड द नंबर ऑफ कॉमन नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स। तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 22, फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर मॉडेल ऑक्झिलरी शोईंग पॉसिबिलिटी। तर याच्यामध्ये आहे पर्याय क्रमांक 3 मे। प्रश्न 23, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह। याच्यामध्ये आहे पर्याय क्रमांक 1 द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन। प्रश्न 24, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स। याच्यामध्ये आहे पर्याय क्रमांक 4 द हेडमास्टर हॅड स्पोकन टू स्टुडंट्स। आणि प्रश्न 25 पाहूया, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह। याच्यामध्ये आहे पर्याय क्रमांक 3 ही रिक्वेस्टेड हिम टू वेट देअर टिल ही रिटर्न। त्यानंतर पाहूया विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी।
फक्त झटपट उत्तरे पाहूया, स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पाहूया पुढील व्हिडिओमध्ये. प्रश्न 26 साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 ए अनुमान अचूक. प्रश्न 27 साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 28 साठी योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 29 व 33 साठी सूचना. पहिल्या दोन पदांचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. प्रश्न 29 पंडुरोग लोह गलगंड पर्याय क्रमांक 4 आयोडीन. प्रश्न 30 गीतपुष्पांचा फुलोरा माधव विचारे तर उसाच्या कविता पर्याय क्रमांक 1 डॉक्टर कैलास दौंड. प्रश्न 31 प्रश्नाकृती दिलेली आहे तर त्याची उत्तर आकृती आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 31 साठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 32 पर्याय क्रमांक 1 72. प्रश्न 33 साठी पाहूया पर्याय क्रमांक 2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेले होते त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे प्रश्न 33 ची बरोबर उत्तरे आहेत. प्रश्न 34 साठी आहे पर्याय क्रमांक 2 एफ. प्रश्न 35 साठी आहे पर्याय क्रमांक 1 97. प्रश्न 36 व 38 साठी सूचना. दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडायचं आहे. प्रश्न 36 साठी आहे पर्याय क्रमांक 3 YBA. प्रश्न 37 साठी आहे पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न 38 साठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 39 व 40 साठी सूचना. सांकेतिक भाषेचा वापर केलेला आहे तर पाहूया प्रश्न 39 कमतरता या शब्दाचा शब्द कोणत्या पर्यायातील सांकेतिक अंकांनी तयार होतो तर प्रश्न क्रमांक 39 साठी पर्याय क्रमांक 3 2 4 7 6 4 हे उत्तर बरोबर येणार आहे. प्रश्न 40 साठी आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेले आहेत पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे प्रश्न क्रमांक 40 ची 2 उत्तरं योग्य आहेत. प्रश्न 41 पाहूया. एका सांकेतिक भाषेत 34 बरोबर 19 16 बरोबर 13 तर 92 बरोबर 29 असे लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये 76 बरोबर पर्याय क्रमांक 1 55 असे लिहिणार आहेत. प्रश्न 42 व 45 साठी सूचना. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हांच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडायचं आहे तर प्रश्न 42 साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 56. प्रश्न 43 साठी प्रश्नाकृती दिलेली आहे तर उत्तराकृती आहे प्रश्न 43 साठी आकृती क्रमांक 4. प्रश्न 44 पाहूया. YSV SMP MGJ तर पर्याय क्रमांक 1 GAD हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 45 साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 U. प्रश्न 46 साठी बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1 23. प्रश्न 47 साठी पुन्हा एकदा 2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेले आहेत. अचूक पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 4:50 आणि पर्याय क्रमांक 2 7:10 वाजता असे आहे. प्रश्न 48 पाहूया. त्याचा योग्य उत्तराचा पर्याय आहे आकृती क्रमांक 3. प्रश्न 48 साठी आकृती क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 49 साठी पाहूया पर्याय क्रमांक 4 आणि प्रश्न 50 साठी पाहूया आकृती क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पाहूया प्रश्न 51. प्रश्न 51 साठी आहे पर्याय क्रमांक 3 ची आकृती 3 आकृती नाही तर पर्याय क्रमांक 4 ची आकृती बरोबर असणार आहे. प्रश्न 52 पाहूया. प्रश्न 52 साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 12. 2 अचूक सांगितलेले आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक 1 18 आणि पर्याय क्रमांक 3 12 असणार आहेत. प्रश्न 53 पाहूया. जलप्रतिबिंब असणारी आकृती विचारलेला आहे. प्रश्न 53 साठी जलबिंब प्रतिबिंबाची आकृती आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 54 व 58 साठी गटात न बसणारे पद ओळखायला सांगितलेले आहेत ते आहे पर्याय क्रमांक 2 आणि प्रश्न 55 साठी आहे पर्याय क्रमांक 2 चांदी. प्रश्न 56 पाहूया. 24 340 1328 आणि पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक 56 साठी. प्रश्न 57 साठी पर्याय क्रमांक 1 N आणि M हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 58 साठी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 59 साठी व 60 आणि 61 साठी सूचना आहेत की पुढील मनोरेचे निरीक्षण करून प्रश्नातील पदांमध्ये असणाऱ्या अंक व अक्षरांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखायचं आहे. प्रश्न 59 साठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि प्रश्न 60 साठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 60 साठी आहे पुन्हा एकदा 2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेले आहेत पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 असं प्रश्न 61 साठी उत्तरांचा पर्याय आहे. प्रश्न 62 साठी आहे पर्याय क्रमांक 1 ची आकृती आणि प्रश्न 63 ची आहे पर्याय क्रमांक 4 ची आकृती. प्रश्न 64 व 65 मध्ये बघूया. प्रश्न 64 गोवा त्रिपुरा भारत पर्याय क्रमांक 2
बी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 65 साठी पर्याय क्रमांक 4 सी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66 साठी पर्याय क्रमांक 1 44 मीटर ही आकृती बरोबर आहे. हे उत्तर बरोबर आहे. आणि प्रश्न 67 साठी पर्याय क्रमांक 1 8 ने कमी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 68 साठी उत्तर काढलेलं नाही आहे, ते आपण शेवटी पाहूया. प्रश्न 69 साठी प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपण पर्यायातून निवडणार आहोत. तर ती आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे प्रश्न 69 साठी. प्रश्न 70 यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा 2 अचूक पर्याय सांगितलेले आहेत. तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 असं त्याचं उत्तर असणार आहे प्रश्न 70 साठी. प्रश्न 71 मध्ये बघूया. जलतरण असा शब्द होतो, तर त्याच्या मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडचे लगतचे अक्षर विचारलेले आहे. तर पर्याय क्रमांक 1 ल हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न 72 व 73 साठी सूचना. प्रश्न क्रमांक 72 साठी चौथा पर्याय बरोबर आहे 152. प्रश्न 73 साठी योग्य पर्यायाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 50. प्रश्न 74 साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 पी. आणि प्रश्न 75 साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे प्रश्न क्रमांक 75 साठी पर्याय क्रमांक 3 5 9 5 8 15. तर इयत्ता 8वीच्या देखील सर्व विषयाची उत्तरसूची टाकलेली आहे, तर तुम्ही चॅनलवरती पाहू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.